नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. थंडी असो की पावसाळा, गरमागरम समोसे, भजी, कचोरी ही आपल्या भारतीय खवय्यांसाठी मेजवानीच असते. चला तर मग बघूयात कसे करायचे कुरकुरीत आणि क्रंची मूग मेथी पकोडे. चला तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि झटकन पकोडे बघा. मूग मेथी पकोडे करण्यासाठी लागणारे साहित्य असे: छिलक्याची मूग डाळ पाऊण कप, बडीशेप, धणे आणि जिरे 1 टेबलस्पून प्रत्येकी, काळी मिरी अर्धा टेबलस्पून, हिरवी मिरची, लाल मिरची, कांदा प्रत्येकी 1, मेथीची पानं 2 टेबलस्पून, आलं 1 इंच, हिंग 1 पिंच, मीठ स्वादानुसार, कोथिंबीर पाव कप आणि रिफाईंड तेल तळण्यापुरते. मूग मेथी पकोडे करण्यासाठी इथे आपण रेग्युलर मूगडाळीऐवजी अर्धा कप छिलक्याची मूग डाळ घेत आहोत. त्यामुळे पकोड्यांना रंग तर छान येतोच, पण पौष्टिकता दुपटीने वाढते. ही छिलक्याची मूग डाळ आपण स्वच्छ निवडून घेतलेली आहे. डाळीत थोडंसं पाणी घालूयात आणि ती स्वच्छ धुवून घेऊयात. खूप चोळून धुवायचे नाही, नाहीतर त्यातले छिलके म्हणजे साली निघून जातात आणि सगळं सत्वत जातं. धुतलेल्या डाळीमध्ये साधारण डाळ बुडेल एवढं पाणी घालूयात आणि ती 45 मिनटं झाकून ठेवूयात. इथे आपण पुन्हा अजून पाव कप डाळ घेतलेली आहे. ही डाळसुद्धा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि त्याच्यामध्ये डाळ बुडेल एवढं पाणी घालूयात. दोन्ही डाळी आता आपल्याला 45 मिनटं भिजवून ठेवायच्या आहेत. तोपर्यंत आपण गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे आणि तापलेल्या पॅनमध्ये आता आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून जिरे आणि अर्धा टेबलस्पून काळी मिरी. हे चारही जिन्नस आता आपण एकत्र भाजतोय. त्यातला कच्चेपणा जाईल एवढं भाजायचं आहे. फार वेळ नाही, अगदी 1 मिनिटातच भाजलं जातं. भाजल्यावर त्याचा बदललेला रंग तुम्हाला आपोआप दिसेल. लगेचच गॅस बंद करायचा आणि त्यात 1 लाल मिरची टाकायची. मिरची बंद केल्यावरती गॅस अशासाठी टाकायची की म्हणजे मिरची तडकत नाही. आता हे भाजलेले जिन्नस 5 मिनिटात थंड होणार आहेत. आपले भाजलेले सगळे जिन्नस थंड झालेले आहेत. आता ते आपण मिक्सरच्या जारमध्ये घालूयात आणि थोडी दरदरी म्हणजेच भरडसर अशी पूड तयार करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता अशी भरडसर पेस्ट झाली ना की पकोडेसुद्धा छान क्रंची होतात. 45 मिनटं झालेली आहेत आणि आता इथे आपल्या दोन्ही बाऊलमधल्या डाळी व्यवस्थित सोक झालेल्या आहेत. त्यातल्या आता आपण अर्धा कप भिजवलेल्या डाळीचा जो बाऊल होता तो आपण घेऊयात आणि त्यातलं सगळं पाणी काढून घेऊयात. ही अर्धा कप डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भरड करण्यासाठी घालूयात. इथे आपण 1 इंच आलं घेतलेलं आहे, ते आपण 4 भागामध्ये कट करूयात आणि त्या डाळीमध्ये घालूयात. आपल्याला डाळ भरड करायची आहे. डाळ पुरेशी भिजलेली होती, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही आहोत. तुम्ही पाहू शकता पाणी न घालताही डाळीची भरडसर पेस्ट तयार होऊ शकते आणि त्याचा थिकनेसही चांगला आहे, म्हणजेच डाळ आतून व्यवस्थित भिजलेली होती. आता आपण ही सगळी पेस्ट एका बाऊलमध्ये शिफ्ट करतोय. आता ही तयार झालेली भरड आपण थोडी रवीच्या आणि थोडी चमच्याच्या साहाय्याने फेटून घेऊयात. आता थोडं चमच्याने फेटायचं. डाळीचा छान रंग बदलला पाहिजे. छान गोल गोल फिरवायचं. जेवढं आपण जास्त फेटू ना तेवढी डाळ मोकळी होते आणि फ्लपी फ्लपी बॅटर तयार होतं. पकोडेही आतून छान शिजतात, कच्चे राहत नाहीत. साधारण या प्रोसेसला फक्त 2 ते 3 मिनटं लागतात, जास्त अजिबात नाही. आता आपण दुसऱ्या बाऊलमध्ये जी पाव कप डाळ भिजत घातली होती ना ती आता आपल्याला घ्यायची आहे. ह्यातलं सुद्धा आपण सगळं पाणी काढून टाकूयात आणि डाळ पूर्णपणे निथळून घेऊयात. ही पाव कप डाळ आता पूर्ण निथळली, ती आता आपण बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात. ही अखंड डाळ घातल्यावर पुन्हा एकदा आपल्याला छान घोटायचं आहे आणि पुन्हा एकदा बॅटर हलकं करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा फ्लपी फ्लपी झालं पाहिजे.
आपण आधीच भरपूर फेटल्यामुळे आता फारसा वेळ लागत नाही, फक्त अर्धा सेकंदात ते होतं. डाळीच्या या बॅटरमध्ये घालूयात 1 हिरवी मिरचीचे बारीक केलेले तुकडे. एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला होता तो आपण घालतोय. अगदी सुरुवातीला केलेली धणे जिरे बडीशेपची जी पूड होती ती आपण 1.5 टेबलस्पून घालतोय. एक छोटा कच्चा बटाटा किसलेला होता तो आता आपण त्याच्यामध्ये घालत आहोत. पाव टेबलस्पून साधारण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, फार बारीक चिरायची नाही. आणि पाव कप स्वच्छ धुतलेली मेथीची पानं घालायची आहेत. पानं न चिरता घालायची आहेत. इथं मेथीऐवजी तुम्ही पालकाची पानंही वापरू शकता. मेथी चिरलीत तर पकोडे कडसर लागणार हे लक्षात ठेवायचं. बॅटरमध्ये घातलेले सगळे जिन्नस थोडे हाताने आपण खालीवरती करून घेऊयात. हाताने मिक्स केलं ना की जिन्नस एकमेकांमध्ये व्यवस्थित एकजीव होतात. मेथी, कोथिंबीर, कांदा, बटाटा हे जे जिन्नस घातले होते हे सगळे एकमेकांमध्ये आतपर्यंत मिक्स झाले पाहिजेत. एवढं कालवून झाल्यावर त्यात घालूयात अर्धा पिंच हिंग आणि अर्धा टेबलस्पून बारीक मीठ. हिंग आणि मीठसुद्धा बॅटरमध्ये छान मिक्स करून घेऊयात. मला वाटतं बाऊल जरा कमी पडतं आहे, त्यामुळे आपल्याला हे ना बॅटर सगळं मिश्रण जे आहे ते एका मोठ्या बाऊलमध्ये शिफ्ट करून घेऊयात, म्हणजे बॅटर जरा मोकळेपणाने हलवता येईल. तुम्ही करताना सुरुवातीलाच जरा मोठं भांडं घ्या. बॅटरला बाइंडिंग आलं पाहिजे, कारण आपण अजिबात पाणी घातलं नव्हतं, त्यामुळे आपण आता त्याच्यामध्ये घालतोय 1 कप बेसन पिठी आणि बॅटरमध्ये ती एकजीव करून घेऊयात. अशा पद्धतीने पकोड्याला लागणारं सगळं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला त्याचे असे गोळे करून घ्यायचेत. कढईमध्ये पकोडे तळण्यासाठी तेल तापत ठेवलेलं होतं त्यातलं आता आपण 2 डाव तेल बॅटरमध्ये घालूयात आणि बॅटर पुन्हा हलवूयात. गरम तेलाचा मोहन घातलं ना की पकोडे खमंग आणि खुसखुशीत होतात. बॅटरचे असे गोल गरगरीत गोळे तयार करून घेऊयात आणि त्या गरम तेलामध्ये अगदी अलगद सोडूयात. इथे आपण गॅस लो फ्लेमवर करूयात. गॅस मोठा करून पकोडे अजिबात भरभर तळून काढायचे नाहीत, नाहीतर ते आतनं कच्चे राहतात. डाळ जरी व्यवस्थित भिजलेली असली तरी ती शिजलीसुद्धा आतून व्यवस्थित पाहिजे हे लक्षात घेऊया. पकोडे कुरकुरीत व्हायला हवेत म्हणून झाऱ्याने त्यावर सारखं तेल सोडायचं आणि ते उलटपालट करायचे, म्हणजे एकाच साईडनी खूप तळले गेले किंवा लाल झाले असंही होत नाही. तेल चांगलं तापलेलं असलं की गॅसची फ्लेम लो असली ना तरी पकोडे छान तळले जातात. तुम्ही पाहू शकता किती लालबुंद आणि मस्त रंग पकोड्यांना आलेला आहे. अशाच पद्धतीने सगळ्या बॅटरचे पकोडे आपण तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने सगळे पकोडे तळून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि त्याच तेलामध्ये आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्यात, कारण काहींना भजी, समोसे, पकोडे, कचोरी ह्या तळणाबरोबर तळलेली हिरवी मिरची तोंडी लावायला खूप आवडते. जर तुम्हाला मी केलेले यम्मी, टेस्टी, क्रंची, कुरकुरीत, गोल गरगरीत पकोडे आवडले असतील तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.